गेल्या काही वर्षांमध्ये प्रचाराची पातळी घसरलेली आपण पाहिली आहे. पशुपक्ष्यांची नावं देऊन एकमेकांना हिणवणं हे तर नित्याचं झालंय. या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात सुद्धा ढाण्या वाघ आणि बकासुराची एंट्री झाली आहे. ठाकरे आणि शिंदे एकमेकांवर तुटून पडले. ठाकरेंचा वचननामा जाहीर करताना नेमकं काय झालं बघूया. ठाण्या पण नाही तर ढाण्या फुटून येणार. ठाण्या पण नाही तर ढाण्या फुटून येणार. मी तर शांतपणे हसलो. संजय राऊत जोरात हसले. हे त्याचं उत्तर. बकासुराच्या तावडीतून मुंबई बाहेर काढायची आहे ना. महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. प्रचारात वेगवेगळ्या प्राण्यांची आणि राक्षसांची एंट्री व्हायला सुरुवात झाली आहे. दररोज एक वेगळीच उपमा राजकारण्यांच्या तोंडून बाहेर पडते आणि त्याला उत्तर देताना त्याहूनही अजब गजब उपमा शोधून काढल्या जाऊ लागल्या. ठाकरे बंधूंनी वचननामा जाहीर करण्यासाठी घेतलेल्या एकत्र पत्रकार परिषदेत हशा पिकला तो वाघाच्या मुद्द्यावर. तो देखील साधासुधा वाघ नाही तर ढाण्या वाघ. ठाण्यातल्या ढाण्या वाघासंदर्भातला प्रश्न पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना विचारला. त्यावर उद्धव ठाकरेंनी काय उत्तर दिलं तुम्हीच ऐका. दुर्दैवी सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृतीचा जर वारसा कोणी चालवत असेल तर ते एकनाथ शिंदे चालवतात आहे. याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? ढाण्या वाघ असं देखील म्हणाले. राजसाहेबांकडून उत्तर अपेक्षित आहे. ठाण्या पण नाही तर ढाण्या फुटून येणार. आता या एका वाक्याच्या उत्तरानं विषय संपला नाही. उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं तरी पत्रकारांना या प्रश्नाचं उत्तर हवं होतं राज ठाकरेंकडून. उत्तर देताना राज ठाकरेंनी त्यांच्या खास शैलीत असा हशा पिकवला. हसलो ना. बाईकवर असा. मी तर शांतपणे हसलो. संजय राऊत जोरात हसले. हे त्याचं उत्तर. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आणि आपल्या सगळ्या रविवारी ढाण्या वाघाचा विषय जसा गाजला तसा शनिवारी चर्चेत आला होता बकासुराचा विषय. विकासाच्या मुद्द्यावर भाषण करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बोलण्यात अचानक बकासुराची एंट्री झाली. मुंबई ही बकासुराच्या तावडीत कशी अडकली आहे हे सांगत त्यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली. ही सभा जी आहे हे मुंबईतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधातली उठावाची ललकारी आहे. ही फक्त साधी सभा नाही आहे. आणि म्हणून मुंबईकरांच्या विकासाला जो जो येईल आडवा त्याला आपल्याला काय करायचं आहे ते मी बोलत नाही. आपल्याला या मगर मिठीतून मुंबईला आणि मुंबईकरांना सोडवायचं आहे. बकासुराच्या तावडीतून मुंबई बाहेर काढायची आहे ना. कोणी बकासूर होता? तर आपल्या नेत्याला बकासूर म्हणणाऱ्या शिंदेंना ठाकरेंच्या शिवसेनेकडून 24 तास उलटायच्या आत प्रत्युत्तर देण्यात आलं. ठाकरे नव्हे तर शिंदेच कसे बकासूर आहेत हे अंबादास दानवेंनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. बकासूर म्हणजे एकनाथ शिंदेचे 92,000 कोटीचं डिपॉझिट होतं महापालिका सत्तेत असताना उद्धवजींच्या नेतृत्वात. आता ते सगळं डिपॉझिट मोडलेले एकनाथ शिंदे सत्तेत असताना. बकासूर कोण आहे मुंबईच्या जनतेला माहिती आहे. मुंबईत आत्ताच्या वेळेला 4,000 कोटी रुपयाचे 4,000 कोटीच्या वर रस्त्याचे प्रपोजल आहे. 20% 30% सुद्धा पूर्ण नाही. नुसते भ्रष्टाचारासाठी आणि गुत्तेदारांसाठी मुंबईचा वापर मागच्या 4 वर्षात एकनाथ शिंदेनी केला. त्यामुळे एकनाथ शिंदेनी उद्धवजींना मुंबईशी शिकवण्याची गरज नाही. बकासुराचा विषय थंड होतो न होतो तोच उद्धव ठाकरेंनी कावळ्यांना मैदानात आणलं. वरळीमध्ये जमलेल्या डोमकावळ्याची उपमा देताना ठाकरेंनी त्यामागचा तर्कही दिला. गेल्या महिन्यात मुंबईच्या प्रचारात ॲनाकोंडा, अजगर, साप आणि मुंगूस यांनी धुडगूस घातला होता. वरळीला डोम, तिथे सगळे डोमकावळे जमले होते. आणि तिथे मी डोमकावळे एवढ्यासाठी म्हणालो, जे मराठी होणार हिंदू होणार म्हणतायत ते शिवसेनेतलेच बरेचसे गद्दार तिकडे गेले होते. ते कोण आहेत धर्माने? ज्यांना शिवसेनेने मोठं केलं ते धर्माने कोण आहेत? मुंबईचा महापौर हा मराठीच होणार. आत्तापर्यंत हा मराठीच शिवसेनेने महापौर केलेला आहे. पण भारतीय जनता पक्ष आमच्यासोबत असताना त्यांनी उपमहापौर काय केले होते हा त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा. तर सरपटणाऱ्या प्राण्यांनंतर आता जंगली प्राणी आणि उडणारे पक्षी देखील प्रचारात दाखल झाले आहेत. आता तर प्रचाराला सुरुवात झाली आहे. पुढच्या आठवडाभरात आणखी कोणकोणते प्राणी प्रचारात दाखल होतात हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.